आता पूर्वीच्या म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये आपण मागे डोकावलं तर खान की बाण यावर निवडणुका व्हायच्या. आणि त्याचं कारण सांगतो मी. हा का इथे रजाकारांचा पगडा होता, निजामाचा पगडा. रजाकारांनी त्या ठिकाणी रजाकारी खूप केली, लोकांचे घरं लुटले वगैरे वगैरे सगळं केलं. आणि त्यामुळे लोकांना चीड निर्माण होते. बाबा आपण काय करता, हिंदू एकवटले आणि मुस्लिम तिकडे एकवटले होते. मग हिंदू एकवटले त्यामुळे ते इथे HM चालायचं. मग ते खान के बान असं चालायचं. पण त्याच्यानंतर मग हळूहळू चित्र बदलत गेलं. जसं मी सरकारमध्ये होतो, मी पालकमंत्री होतो या जिल्ह्याचा. आणि रिमोट कंट्रोल माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता. मनोहर जोशीजी आणि मुंडे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो, कॅबिनेट मंत्री म्हणून. पण इतकं असताना मग आम्हाला ते एकदा मंत्रिपदावर गेल्यानंतर मग कोणाला काही बोलता येत नाही. म्हणजे त्यावेळेस तू हाय, आम्ही तुझं काम करत नाही का, असं हे नाही आहे. आणि साहेबांनी आधीच सांगितलं होतं की कोणी तुमच्याकडे आला नंतर त्याचे काम करायचं. त्या उद्देशाने आम्ही ते काम करत गेलो. त्याच्यामुळे तो हा थोडा मुद्दा डायल्यूट होत गेला.